नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवते रस खापरोळी. त्यासाठी हे 2 बाउल आपण तांदूळ घेतलेले आहेत. 1 बाउल भरून उडीद डाळ आणि अर्धे बाउल चणा डाळ, 1 चमचा भर जिरे आणि अर्धा चमचा मेथी दाणे. हे सर्व आपण स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये 6 ते 7 तास भिजत घालायचं आहे. तर रस खापरोळी हा प्रकार काय आहे, हा माझ्यासाठीही नवीन होता. ज्यावेळेस माझी मैत्रीण सुचिता वाळवे हिने आम्हाला जेव्हा दाखवला हा प्रकार, तेव्हा मला फारच आवडला होता. आम्ही एकत्र स्टॉल लावायचो डोंबिवली जिमखान्याला. डिसेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यामध्ये एक उत्सव असतो, त्यावेळेस आम्ही हे स्टॉल लावायचो आणि तिकडे तिने मला हा प्रकार दाखवला होता आणि अतिशय तिथे आमच्या स्टॉलवर हा प्रकार चालायचा. तर मी तिच्याकडनं शिकून घेतलं होतं. हा खरं म्हटलं तर आता एक यादीतनं निघून गेलेला प्रकार आहे. हा पारंपरिक प्रकार असला तरी नवीन पिढीला माहीत नाही आहे. पण खरंच तुम्ही करून नवीन पिढीला खायला घाला आणि बघा, त्यांना आवडेल. कारण की माझ्या घरी माझे भाचे म्हणा किंवा माझी फॅमिली यांच्यामध्ये सगळ्यांना आवडतो हा प्रकार. तर हा कसा केला जातो ते मी तुम्हाला दाखवते आहे. तर हे 6 ते 7 तास तांदूळ भिजत घालायचे आहेत. गणपती बाप्पा मोरया. मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आज आपल्याला दाखवणार आहे एक नवीन रेसिपी आणि त्याबरोबर आज आम्ही एक शॉपिंग आणि मूवी हे प्लॅन केले. तर त्याच्यासाठी आम्ही काय करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवते. तर आज आपण एक रस खापरोळी म्हणून माझी एक ऑर्डर आलेली आहे, त्याची मी पूर्वतयारी जी केली आहे ती तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते आणि मग उद्या सकाळी ते फर्मेंट करून आपल्याला रस खापरोळी कशी करता येईल ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर भिजत सर्व घातलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे थोडंसं शॉपिंग करायला. शॉपिंग झालं की काहीतरी बाहेर खाऊन आम्ही छावा मूवी बघायला जाणार आहोत. तर मी सगळं कॅप्चर ह्या एका व्हिडिओमध्ये करणार आहे. तर बघत राहा आपण आज काय काय मजा करणार आहोत आणि किती रडणार आहोत. चला तर मग. तर आम्हाला कल्याण मेट्रो मॉलची तिकीटं मिळाली नाही. हाऊसफुल शो सगळीकडे आहे, पण आम्ही कल्याण मेट्रो मॉलला थोडंसं शॉपिंग करायला आलो आहे. कारण की परेशला शूज घ्यायचे आहेत आणि मला 1-2 टॉप्स वगैरे घ्यायचे आहेत. तर असे आम्ही जरा शॉपिंग करतो आहे दोघं मिळून. आणि शॉपिंग झालं की आमचं प्लॅन आहे की इकडेच काहीतरी खायचं आहे. त्यासाठी आम्ही आधी पहिले याचे शूजची शॉपिंग करून घेतली. परेश साहेबांची शॉपिंग झालेली आहे. तर परेशचे शूज घेऊन झाले. माझंही लाईफस्टाईलमध्ये काम होतं ते झालं. आणि आता आम्ही इथे आलो आहे खाण्यासाठी. तर सगळे स्टॉल फिरून आलो, सगळे चॉईसेस विचारून झालं. मला ह्याने सर्व विचारलं काय हवं आहे काय नको आहे आणि शेवटी करून त्याच्या मनाप्रमाणे तो आलेला आहे हल्दीरामला. काय ते बघाच. ही थाळी आठवतीये का आणि हा माणूस आठवतोय का? काय घेतलंय? हल्दीराम स्पेशल सुप्रीम थाळी. हा, नेहमीप्रमाणे थाळी. किनलबेन क्या છો? किनलबेन मिस करू છું તમે. आमचं जेवण झाल्यावर आम्ही SM5 ला आलो आणि तिकडे छावा मूवी बघितला. अगदी मन हेलावून गेलं. तर आम्ही आज मेट्रो मॉलला गेलो होतो. थोडंसं शॉपिंग केलं. शॉपिंग करण्याचं कारण आहे ते मी तुम्हाला लवकरच सांगेन की का एवढं आमचं शॉपिंग चालू आहे, त्याचं खास कारण काय आहे ते तुम्हाला हळूहळू कळेलच. आणि शॉपिंग झाल्यावर आम्ही SM5 ला पिक्चर बघायला गेलो होतो. छावा काळजाला भिडणारा पिक्चर आहे अगदी. आणि तो पिक्चर झाला त्यानंतर आम्ही घरी आलो. रात्रीचे वाजले 1:30 आणि आता जे आपण मगाशी हे भिजत घातले होते तांदूळ, आपल्याला रस खापरोळी करायची उद्या सकाळसाठी ऑर्डर द्यायची आहे. तर त्याचं मी आता बॅटर वाटून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आपल्या किचनमध्ये. तर आपलं हे मिश्रण आता छान 5-6 तास भिजलेलं आहे.
हे बघू शकता. आता हे पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे आणि अगदीच वाटलंच पाणी घालायचं तर थोडं थोडं घालायचं, पण तशी गरज जास्त लागत नाही. छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर हे आता मी उपसून घेते मिक्सरच्या भांड्यात आणि याच्यात मेथी आणि जिऱ्याचा जो स्वाद आहे तो एवढा सुंदर लागतो. सोसायटीमधले लोक मला एकदा तंबी देणार आहेत, रात्रीचा मिक्सर लावते, लोकांना डिस्टर्ब होत असेल. सॉरी त्या लोकांना ज्यांना त्रास होत असेल, पण काय करू, माझी कामच ही अशी आहेत जे मला सकाळी लवकर द्यायचं असतं, मग रात्री हे सगळं करावंच लागतं आणि थोडंसं पर्सनल लाईफ पण आहेच आपलं, मग काय करणार, इलाज नाही आहे. काम पण हवं आहे, पैसाही हवा आहे, एन्जॉयमेंटही हवं आहे, पर्सनल टाईमही हवा आहे, तर हे सगळं ॲडजस्ट करावं लागतं. तर हे असं माझं सगळं बॅटर वाटून झालेलं आहे. आत्ता याच्यामध्ये काही घालायचं नाही आहे आपण. आता फक्त यात थोडीशी हळद घालून हे झाकून ठेवायचं आहे. हे थोडंसं पाणी घालून हे सारखं करून घ्यायचं, खूप नाही पाणी वापरायचं. हे बघा मी अगदी किंचित म्हणजे एखादा चमचा, मोठा टेबलस्पून तेवढं पाणी घातलं, 1 चमचा हळद घातले आणि आता हे मी सगळं सारखं करून झाकून ठेवून देणार आणि हे उद्या सकाळी याचं छान पीठ येईल. आता हलकीशी गरमी चालूच झाली आहे, त्यामुळे पीठ आता छानच येतं. हे आता मी झाकून असं ठेवून देणार आहे. चला तर मग आता आपण सकाळची वाट बघूया. सकाळ झालेली आहे आणि आता आम्हाला ब्रेकफास्टसाठी मी यातलंच थोडंसं बॅटर काढून त्याच्यामध्ये वेलची पावडर, थोडं मीठ आणि गूळ हे घालून घेते. ॲक्च्युली आपण रसखापरोळी जी करतो त्याचा बॅटरमध्ये गूळ घालायचा नाही आहे, हे मी ब्रेकफास्टसाठी वेगळं करते आहे. कारण की हे आम्हाला चहासोबत खायचं आहे, त्यामुळे हे थोडंसं गोड बनवून घ्यायचं. आणि रसखापरोळी बरोबर आपण जे करतो त्याच्यामध्ये गूळ नाही घालायचा, फक्त मीठ आणि हळद घालायची बस. यात मी वेलची पावडर घातले, थोडंसं खोबरंही घातलं तरी चालतं. यामध्ये चालतं म्हणजे घालायचंच. जर तुम्हाला चहासोबत खायचे तर खोबरं, गूळ आणि वेलची पावडर, मीठ, हळद हे सर्व घालून व्यवस्थित बॅटर करून घ्यायचं आणि आपण याचे पोळे काढून घ्यायचे आणि आपण ते चहासोबत खाऊ शकतो. खूप हेल्दी ब्रेकफास्ट आहे हा. हे बघा मी नारळ घातला ओला, त्याने त्याची टेस्ट एवढी इन्हान्स होते मस्त, तो एक मधुरपणा येतो त्याच्यामध्ये. इथे मी लोखंडी तवा ठेवलेला आहे, भिडं ठेवलेला आहे. पहिलं कदाचित चिटकेल सुद्धा, सांगू नाही शकत, पण एकदा सुरुवात झाली की छान अगदी घावणे पण याच्यावर छान निघतात. पहिला म्हणतात ना पहिली गोष्ट देवाला, तसं पहिलं चिटकू शकतं, मी गॅरंटी देत नाही. पण हे असं जरा पसरवून थोडंसं पातळ करून घ्यायचं. खूप पातळही नाही ठेवायचं, म्हणजे घावण्यासारखं पातळ नाही करायचं, थोडं आंबोळीसारखं करायचं. आणि साईज तुमच्यावर डिपेंड, तुम्हाला कशी साईज हवी आहे.
ह्याचं थोडंसं हलकंसं झाकण ठेवून माझा छोटू कालता आहे त्याने मी परतवून घेणार आहे. तो छोटासा कालता इतका कामाचा आहे माझा. हा पा मोदकाला तर देव आहे हा माझ्यासाठी. याला काही फार वेळ लागत नाही, लगेच होतात ते. दोन्ही साईडने छान असे गोल्डन करून घ्यायचे. तर आता एक साईडला माझा चहाही चालू आहे. तर चहा आणि हे गरम गरम खापरोळे हे मी आता आमच्या आहोंना सर्व करणार आहे. हे पहा, हे असे चहा सोबत खाल्ले जातात. तर हा एक प्रकार झाला. आणि आता आपल्याला दुसरा प्रकार घ्यायचा आहे, तो म्हणजे रस खापरोळी. तर रस खापरोळीसाठी आपल्याला काय करायचं आहे की ओलं खोबरं घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये पाणी घालून छान नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. थोडं कोमट पाणी घातलं की आपल्याला छान याचा सगळा रस मिळतो. आणि घट्टवालंच दूध घ्यायचं, ह्याला पातळ दूध चांगलं लागत नाही. हे पहा, आता मी एका गाळणीने ह्याला गाळून घेणार आहे आणि सगळा याचा रस काढून घेणार आहे. असा व्यवस्थित प्रेस करून करून मी याचा नारळाचं दूध काढून घेतलंय. आता आपण याच्यासाठी जे खापरोळी करणार आहोत त्याच्यात लक्षात घ्या, फक्त मीठ आणि हळद आहे. कारण आपल्याला ह्या दुधामध्ये गूळ आणि वेलची घालायची आणि तयार करायचं आहे. यामध्ये मी घातली वेलची पावडर आणि गूळ. चवीप्रमाणे आपल्याला किती हवाय गोड तसं गूळ. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचंय. पूर्ण गूळ विरघळला की आपली रस खापरोळी खायला तयार. एक साईडला माझी खापरोळी चालूच आहे. हवं तर यात आपण केशरही घालू शकतो, पण मला असं वाटतं थोडासा गावरान प्रकार आहे, तर आपण जी गावरान टेस्ट आहे तीच आपण देऊया. थोडं मॉडिफाय करायचा प्रयत्न म्हणजे याच्यात तरी नको करूया असं मला वाटतंय. तर रस खापरोळी खायची एक पद्धत असते. ही अशी खापरोळी घ्यायची आणि त्याच्यावर हे नारळाचं दूध घालायचं. तर आपण हे चमच्याने खाऊ शकतो, पण हाताने खाण्यात जी मजा आहे ती वेगळीच मजा. मला तर असं झालेलं कधी एकदा मी खाऊन बघते, कारण मला खूप आवडतं. हे माझी फेवरेट डिश आहे. तुम्ही नक्की करून बघा, ही खरंच खूप मस्त लागते एकदम. आता हे नारळाचं दूध पिण्यासाठी मला चमच्याचा वापर करावाच लागला.
वाव, खरंच खूप छान लागतंय. तुम्ही नक्की करून बघा, नक्की खाऊन बघा आणि मला कळवायला विसरू नका कसं झाला होता आपला पारंपरिक प्रकार. हाय, तर कसा वाटला आजचा भाग सांगायला विसरू नका. आजचा म्हणजे कालचा आणि आजचा असा मिक्स दोन्ही, मी ट्रॅव्हल आणि फूड हे एकत्र केलं होतं. तर कसं वाटलं मला सांगायला विसरू नका. आणि मी जी आजची डिश बनवली तुम्ही नक्की ट्राय करा. खरं सांगते इतकं खायला मधुर लागतं ना ते, म्हणजे खाताना एक एक बाईट आहे ना त्याचा अतिशय छान लागतो. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कळवायला विसरू नका कसं लागलं ते. प्लस तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ते नक्की कळवा. आणि माझ्या जशा जशा ज्या ज्या ऑर्डर येत आहेत मी त्या त्या तुम्हाला करून दाखवते आहे. आता माझा एक मोदकांचा व्हिडिओ अजून बाकी आहे, तोही मी तुम्हाला दाखवणार आहे. मोदक म्हणजे तळणीचे मोदक, जे मोदक म्हणजे पंचखाद्य मोदक, जे गणेश यागसाठी ते 108 किंवा 1008 असे मोदक त्याची आहुती दिली जाते. तर ते मोदक मी बनवलेत, त्याचा व्हिडिओही झालाय, तर तुम्हाला मी लवकरच दाखवेन. पण सध्या असं झालंय की मला सॅटर्डे संडे फक्त माझे मिस्टर 2 दिवस जे भेटतात त्याच्यात माझं शॉपिंग चालू आहे. शॉपिंग का चालू आहे हे सरप्राईज आहे आणि तुम्हाला लवकरच मी सांगेन हे सरप्राईज काय आहे ते. थोडी वाट बघावी लागेल, पण एक छान सरप्राईज आहे सगळ्यांसाठी, माझ्या व्ह्युअर्ससाठी, आणि ते मी तुम्हाला लवकरच देणार आहे. तर आमचं का शॉपिंग चाललंय हे मी तुम्हाला नक्की 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 सांगणार आहे. तर तत्पूर्वी तुम्हाला काय अजून बघायला आवडेल मला सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब तो बनताय बॉस. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार करते. धन्यवाद.